अंजलताई हे घ्या. अंजलताई, अव गावातलं राजकारण एवढं मनाला लावून घेऊ नका सा. समजा नीट होईल. हो, पण माझ्या चुकीची शिक्षा आपल्या पॅनलला नको. अव आता तुमची कसली चूक? अव गावातलं कोण बी उठल आणि काय बी म्हणल, तुम्ही मनाला लावून घेणार आहे काय? होयनी होयनी, हाव राणा कुठं आहे? अहो हे मळ्यातच गेलेत. होय काय? मग माझ्या ती चुकामुक झाली असेल बघा. हा. होयनी, मी गावात जरा अंदाज काढला. त्या पांडबाला मारणारी माणसं आपल्या गावातली नाहीत बघा, बाहेरचीच कोणतरी आहेत. बाहेरची माणसं पांडवाला का मारतील? आणि माझं नाव का घेतील? आणि बरोबर वहिनी बाहेर फिरायला गेल्यावर कसं काय मारामारी केली? अहो वहिनी योगायोग नाही, आपल्या विरोधकांचा डाव आहे सगळा. आणि विरोधक म्हणजे कोण? वहिनी साहेब आणि तो पप्प्या. नाही, जाऊबाईंचा काही संबंध नाही आहे यात. ती नुसती फुरफुरबाज आहे, तिच्याच्यानं मारामारी होणार नाही. म्हणजे तो पप्प्याच की. आता खरं काय आणि खोटं काय कसं करणार? एक दुवा सापडू दे नुसता, बरोबर ते मारेकऱ्याला ओळखून काढतो. होय, आबांच्या टायमाला केलं होतं तसं. वहिनी, मी ना उद्या त्या पांडवाकडे परत एकदा जाऊन येतो. पण ते तर काही बोलायलाच तयार नाहीये. नाही आता राग शांत झाला असेल त्याचा. अहो पांडवा संकट बोलल्याशिवाय कळणारच नाही आपल्याला नेमकं काय झालंय ते. मी जाऊन येतो वहिनी. हे बरकत तुम्ही चल. हो, पण वाद घालू नका. नाही, हे बरकत चल लवकर. वहिनी, तुम्ही अजिबात काय काळजी करू नका, समजा ठीक होईल बघा. आलो मी. मला काय ऐकायचं नाही आता. आता जे काय होईल ते पोलीस स्टेशनला. पांडवा, अरे काय म्हणालो ऐकून तर घे की. नाही ऐकतात काय बी बोलायलायस, बरोबर आहे काय? अंजली वहिनीने केले ते बरोबर आहे का? मला माराय माणसं पाठवली, मी गप बसणार नाही आता. अरे ए तुझ्या काय डोसक्यात पाणी बिनी झालंय का काय? अंजली वहिनी कशाला माणसं पाठवतील तुला मारायला? त्याच माणसाने सांगितलं मला, म्हटली जर पाईपलाईन करू दिली नाहीस तर लय वाईट होईल म्हणाल्यात. अंजली वहिनीच्या नावाने धमकी देऊन गेल्यात. असं होय? मग तू अंजली वहिनीची धमक्या दिल्यास त्याचं काय? मी कधी दिली धमकी? आणि नुसत्या धमक्याच नाही तर मला मारायला माझ्या घरात माणसं बी पाठवलीस, माझं डोसकं बी फोडलंस. ए माझी कुठली माणसं? ए उगा काहीतरी बरोबर नका उद्या. तेच सांगालोय तुला, उगाच काय बी भकू नकोस. उद्या कोण बी कुणाच्या बी नावावर मारामाऱ्या करन, तू ते सगळं खरं धरून बसणार आहेस? आणि तुला मारायला आम्ही माणसं कशाला पाठवू रे? होय की. अरे तुला मारायचं तर गावात एकच हाणू आम्ही, आणि रानादाची बी गरज नाही, आम्हीच बस आहे. गावातलं कोण येणार आहे का अडवायला? आता बघा तुम्ही जसे हाना मारायची भाषा करायला लागला का नाही? अरे पण तुला मारलं का नाही ना? अरे तुला कवाच मारला असता. अंजली वहिनींनी सांगितलंय की मारा करायच्या नाहीत म्हणून ग बसलो. आणि वहिनी भांडणं करणाऱ्यातल्या आहेत असं वाटलं तरी कसं तुला? मग मला मारलं कुणी? तेच तर हुडकायचं आहे. बरं आता सांग, तुला मारायला आलेली माणसं कशी दिसत होती सांग लवकर. असं वळकायचं होईल काय तर खून सांग की. आवाजावरनं काही हा अरे कुठला मार खात होतो आणि आवाज ध्यानात ठेवतोय? आपल्या गावातली नव्हती. अरे मर्दा तुला त्यांनी एवढा चोपला आणि तुला त्यांच्यातलं काय बी आठवत नाही? काहीतरी आठवत असेलच की. हा त्यातला एक जण आहे का नाही, 2-3 वेळेला देवाचं नाव घेत होता. देवाचं नाव? कुठल्या महाराजा बिरावर तुझी दुश्मनी नाही ना? महाराज कशाला मारामाऱ्या करतील? ते बी बरोबर आहे. कुठल्या देवाचं नाव घेतलं होतं? पांडुरंग नाही श्रीकृष्ण नाही, अरे देव होता का देवी होती? देव होता देव. देव मग मसोबा ज्योतिबा वेतोबा. अरे उद्या
मी मार खात होतो कसं देणार राहील? असं काहीतरी आठवत असेल की अरे तुला मारणाऱ्याला शोधून काढायचं म्हणायला लावलोय आम्ही. तू तर साथ दे की मर्दा. का असेल हरी आणि दिल खाटल्यावर असं कसं होईल? हा हरी श्रीहरी श्री हरी हरी श्रीहरी पक्का आहे ना वा? होय पक्का. अहो द्या. श्रीहरीला एवढं समजावून पण समजलं नाही वाटतं. त्याला आता परत एकदा समजवायला लागते. हा ह्या टायमाला आपण नाही रानादालाच सांगूया. होय हा मागच्या वेळी राणादाकडनं वाचलाय. आता ह्या टायमाला फक्त राणादाच. थांब. हॅलो हॅलो राणादा. हा सूरज, पांडवाला कुणी मारले कळले बघ. कोण आहे? श्रीहरी. श्रीहरी. हा आबांच्या टायमाला पैसे खाल्ले नव्हते का त्यानं? तोच आहे. अरे मागच्या टायमाला लई दुसलं होतं सगळ्यांनी मिळून. म्हणजे आता खुन्नस काढायला येतो. आता ते त्याला धरल्यावरतीच कळेल. मागच्या टायमाला तुम्ही धुतला होता, आता या टायमाला मी. चालतंय की. हे बघ इकडचं संपूर्ण आम्ही येतो, तिथं आल्यावर सगळं सांगतो तुला. हा. हे बघ पांडवा, आमचा जुना दुश्मन आमच्यावर उपटा काढायला लागलाय. आता जवळ हे सगळं क्लिअर होत नाही का नाही, तोवर अंजली वहिनीचं नाव अजिबात घ्यायचं नाही बघ. काय नाही पण ज्यानं मला हाणले का नाही त्याला डबल हाना म्हणजे झालं. हे तू त्याची काळजी करू नकोस. तू तुझ्या भावाला फक्त पाईपलाईन करू दे. मग त्याला कसा लाईनीत आणायचं का नाही ते आमचं आम्ही बघतो. काय होय चला धंदा चल. चल. होय श्रीहरी कुठं आहे? अरे काय विचारतोय? अरे कुठं आहे? कुठं आहे श्रीहरी? कोण श्रीहरी? गाव वालो, सुनो 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 गाव वालो, यंदाच फिल्म फेअर अवॉर्ड आपल्यालाच. बापू, यंदाचं फिल्म फेअर अवॉर्ड आपल्यालाच बरं काय. अरे ते काय असते? अहो मोठमोठ्या ऍक्टरला देतात ते. अरे पर तुझा काय संबंध? असं काय बापू, त्या पांडवाला वाचवून गावचा हिरो झालोय की मी हिरो आणि ती अंजली हिलन कशी जबर ऍक्टिंग केली की ना आपण. ढेकळाची जबऱ्या. अरे खोटाडापणा तुझ्या नसानसात भिनलाय, तोच दावलास तू. त्यात काही विशेष नाही. ते बरोबर आहे. ते पिकतं तिथं इकत ते म्हणतात की नाही तेच खरं. अहो बापू, मी तडीपार होतो की नाही तवा या गुणाचं कौतुक व्हायचं माणसांकडनं. माणसांकडनं नाही, भामट्यांकडनं म्हण. बापू ते नाही, आज काय जरा खार खाऊन यायचं काय माझ्यावर? हा अरे 4 टोले मी बी खाल्ल्यात, पण हिरो तू झालास. मला काय मिळालं? अरे कामाची खोटी करून तुझ्या मागणं हिंडावले मरता उगच. अहो काय बापू, तुमच्या रेणूचं लग्न तुमच्या मनाच्या विरुद्ध लावून दिलं, हा त्याचा बदला घ्यायचा का नाही तुम्हाला? अरे म्हणूनच तुझ्या संकट आहे. पण कामाचा खोळंबा व्हायला मारता. अरे पोटाला काय खाऊ, बायको बोंबला लागल्या. देव बापू, आला बघा माझा वाघ आला बघा. श्रीहरी त्याचे की नाही, त्याची स्टाईलवर आपण जाम पेत आहे. श्रीहरी रे श्रीहरी काय म्हणलं मी तुम्हाला? वा, एक नंबर काम केलेस बघ. घे. 20 ठरलं होतं, ते तर 15 आहेत. दिसल असा घाव घालायचा ठरला होता. तू एक टोला माझ्या नडगीवर हाणलायस. लय कळ माराल्या, त्या कळीचं 5000 कट. ऐ, असं नसतंय माननीय परेश पाटील. माननीय म्हणतोयस नव, मग त्याचा मान ठेव. अहो,
असं काय करलायस? हे एकच काम नाही, गरज पडली मदत लागली तर तुला परत बोलवीनच की. मदत गेली खड्ड्यात, पैसा फेको तमाशा देखो. अरे ह्याला बापू, ह्याला सांगा ह्याला. हा बोल. काय कोण आहेत ते? तिथंच थांब, तिथंच थांब, आलो. अड्ड्यावर कोणतं राडा करायला निघायला पाहिजे. होय होय होय, तू निघ आणि बघ, गरज लागली तर परत बोलवणार. काय हा श्रीहरी. श्रीहरी काय बाप, मी काय म्हणलं होतं, ह्याच्या स्टाईलवर आपण जाम फिदाय. तू दुसऱ्यांच्यावरच फिदा होऊ, जवळच्या माणसाची कदरच करू नकस. बापू हो असं काय करताय तुम्ही? तर माझ्या सगळ्यात जवळचा आणि विश्वासू माणूस आहे सा. थांबा, हे घ्या 5,000 आहेत. फक्त एकच काम करायचं, ते इकायला आणि बंडल तेवढं सांगू नका. काय जपात नाही. बरं, ठेवा ठेवा, चला. पप्प्या, त्या श्रीहरीच्या अड्ड्यावर कोण राडा घालत असेल रे पप्प्या? बापू, असल्या लोकांचं दुश्मन काही कमी असतात काय? असेल कोण तर आपल्याला काय करायचं. चला. ए, कुणाचा दिवस भरलेत रे राडा करायला? सूरज प्रतापराव गायकवाड. बसने फसवलंस. तुझं दिवस भरल्यात. बोला, काय मारलं पांडवाला? कोण पांडवा? दौलतवाडीचा पांडवा. मी आलोच नाही कधी दौलतवाडीला. होय काय? मग श्रीहरी करत तुझं काय भूत मारत होतो रे त्या पांडवाला? तुझी एक खोड माहिती आहे मला, श्रीहरी. हा, मागच्या टायमाला अंजली वहिनी होत्या म्हणून वाचलेस, पण या टायमाला ये गप गुमान बोलतोयस. करू डोसक्यात चपटत. परेश पाटील, मला काय, मला पैसे दे, त्याचं मी काम करतो. मला वाटलंच होतं हे सगळं त्या पप्प्यानं केलं असणार आहे म्हणून. ते पप्या तमाशा करून गावासमोर हिरो झालाय ना. आता ह्याला गावासमोर उभा करूया आणि त्याला व्हिलन ठरवूया. चला. हॅलो, हा वहिनी, श्रीहरी गावला मस्ती. तुम्ही बंडू आणि पांडवाला घेऊन पोचा, आम्ही आलोच तिथं. बडवतच आणतो याला. अगा बापू, ह्या असल्या मारामाऱ्या करून लय वैतागले बघा मी आता. काय तर गावात मला तर चांगलं करायचं नाही. मी ते गॅसचं प्रकरण केलं, गावात दारू विकली, सगळं मान्य आहे, पण हे सगळं पोटापणासाठी केलं हो. कोण करत नाही मला सांगा. अहो, दुनिया पैसे कमवायच्या मागे लागल्या, मग मी का करू नये? काय बापू? नाहीतर काय, मग अरे पैशावर तर दुनिया चालती. हा, हे सगळं माझं घर चालावं म्हणून केलं मी. पण अंजलीबाईनं असं का केलं? काय मंडळी, कसं का केलं? ते काय, हिला पैशाची काय फिकीर नाही ना.
पण त्या बंडाचं डोकं कशाला भडकवलं तिनं? नाहीतर काय, अरे स्वतःचा डंका पेटवायची सवयच आहे बघ तिला. असू दे की नाही काय बापू, गावात राजकारण करायचं म्हटल्यावर स्वतःची टिमकी वाजवायलाच लागते. आता मी पण वाजवतेच की टिमकी, पण कुणाचा जीव घेऊन नाही. अरे कुणाचा जीव घेतला अंजली वहिनीने? मी टायमात पोचलो नसतो तर पांडवाचा जीव गेला असता. मी वाचवलंय पांडवाला. बघा की, हे बघितलं काय, हात बघा यो ट्रॅक्टर मध्ये आहे. हे पट्ट्या बघा की माझ्या, बघा जरा. आता किती दिवस पट्ट्या धावत फिरणार आहेस तू? वय जाहिरातबाजी करायची तर किती? नाही 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 बापू, काय आहे, एक वेळ ह्या माझ्या पट्ट्या जातील, पण गायकवाडांच्या गुलामगिरीच्या काय पट्ट्या सुटणार नाही त्यांच्याकडे. पट्ट्या काढा आणि डोळं उघडून बघा जरा. त्या अंजलीला नाही अक्कल. ह्यो साधा प्रश्न तिला सोडवत आला नाही. ही गावची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. अरे माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं त्या रानाने अंजलीनं. माझी तर वाट लागलेलीच आहे. तुम्हाला सगळ्यांची बी वाट लावतं का नाही बघा अंजली. ज्यांच्या वाटा चुकीच्या असतात ना, त्यांना इतरांच्या वाटाही चुकीच्याच वाटतात. बघा बघा, आल्या आल्या तुमच्या अंजलीबाई आल्या. बघितलं काय, त्या दोघांनी मी बरोबर घेऊन आल्यात. मला काय वाटतंय, या दोघांची कुस्ती लावत्यात वाटतं आता. आणि काय रे, तुम्हा दोघांनी तरी कळायला नको. आणि पांडवा, हिनं तुझ्यावर जीव गेला हल्ला केलता, आणि तू हिच्या संगत. हल्ला कुणी केला होता हे कळेलच थोड्या वेळात. कुणी म्हणजे तूच की. मग त्या बंडाला तू भडकवलंस आणि बंडानं पांडवाला मारायला माणसं पाठवली. ती माणसं तुझी होती हे अख्ख्या गावाला माहिती आहे. अरे त्या माणसालाच विचारूया की कुणाचा माणूस आहे ते. ए, विचार कोणाला विचारायच ते. खरायला कधी डर नसती. खरेपणाच्या कशा बाता करतोय बघा. खरं कोणाचं बघायचं का तू मसली? राणादा, ए बोल की रे. मी श्रीहरी. तू म्हणजे मला तू मारलंस? तू मार. बघितलं असं काय, बघितलं असं काय, यानं मला मारलंय आणि या गरीब बिचारा पांडवाला यानं मारलंय. हो बघितलं असं काय, ए त्या गरीब बिचारा पांडवाला मारतो तुझ्या तर. ए हो माग, तुझी नाटकं बंद कर. तू श्रीहरीला पैसे दिलास आणि पांडवाला मारायला सांगितलं होतंस. मी कशाला करेन असं? माझ्या विरुद्ध या गावातल्या लोकांना भडकवायला. या दोघा भावांना तर माझ्या विरुद्ध भडकवण्यात यश आलंच आहे, पण कधी ना कधी खरं बाहेर येतच. आणि इथं तर लगेच येते. खोट नाही म्हणजे, अहो हे खोटं आहे सगळं. माझ्या विरोधात राजकारण करायला हे गायकवाड. ए आता बऱ्या बोलानं सगळं खरं सांगतोयस का दाव तुला इंगा? या परेश पाटलानं अंजली वहिनींचं नाव घेऊन पांडवाला मारायला सांगितलं होतं.
20,000चा सौदा होता.